बोललो ना रात्रभर खाली तरी जाय मला 200 रुपये लावी तू म्हणतो काय करणार रेट द्या हिशोबाचे त्या हिशोबाने लावलं ना. एखाद्या दिवशी वाढ होते रे त्याचं. अरे वाढव द्यायचं काय आता शेतकऱ्याला होते थोडे. हा ना बरोबर केले रे. 100% आता तू काय मागितलं भाऊ? जाऊ दे चेष्टेचा विषय झाला. तू काय मागितलं? 200 रुपये मागितलं त्या 200. हा चेष्टाचा विषय नाही जे ते काय काय मार्केट काय डाऊन आहे का? मार्केट डाऊन काय आर्यन वाल मागितलं. क्या बोलती पब्लिक. नमस्कार मंडळी, आज 29 सप्टेंबर 2025 आपण आलोय पिंपळगाव टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव बघण्यासाठी. मंडळी 2 दिवसापासून पावसाचा असं भरपूर पाऊस झाला. जे काही आपल्याला वाटत होतं बाजारभाव सुधारतो की काय, या पावसामुळे तो असा खेळ झालेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना चिखलात वगैरे जाऊन पावडरी वगैरे त्याचं, आणि मेन म्हणजे जो मालाचा दर्जा आहे एक्सपोर्टचा या ज्या क्वालिटीचा, या पावसामुळे कुठेतरी तो कमी झालेला असं जाणवतोय. कारण की पाऊस हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हा पाऊस सर्वत्र महाराष्ट्रभर झालेला आहे. त्यामुळेच आपण आज बघणार आहे, देवीकडे एक प्रार्थना पण करणार आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात भाव भेटो आणि त्यांचे काय जे नुकसान आहे त्याला थोडाफार हातभार मिळो या बाजारभावामुळे, अशी आम्ही एक प्रार्थना करतो. तर बघूया आज काय बाजारभाव आहे काय नाही आपल्या व्हिडिओमधून. मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पावसाचे माल आहे त्यामुळेच कोणी एक्सपोर्टवाले काय घेत आहे, लोकलवाले काय घेत आहे, गुवाहाटीवाले काय घेत आहे, हा पूर्ण तुम्हाला दिसणार आहे या आपल्या व्हिडिओमधून. काय बाजारभाव जाणार आहे काय नाही, त्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठं स्किप नको करू, पूर्णतः बघून घ्या. चला धन्यवाद. 51 आहे ना. दोनशे कोण पलटीचा भाव आहे. कमी नाही होईल, कमी नाही होईल. काय अपेक्षा काय आहे? 200 कमी नाही होईल, रुपया कमी नाही होईल. 300 मध्ये 10-20 रुपये कमी होईल. 10-20 रुपये कमी होईल. 300 बोला दूसरा बक्कल और बेच के देखता जाओ, एकदम नंतर एकदम खाली करके आ जाओ. वाली पट्टी देऊ राहिले मैं तुम्हाला. किस वाला काम ना आपने दो रहे. क्या बोलते इसको? 300 का मार्केट नहीं माल आपने ले रे. आज माल है. हाँ किती तोडायचे? मीडियम माल. चौथा अरे मनवर हाँ माल बघू शकतो. धन्यवाद. बोललो ना रात्रभर खाली तरी जाय मला 200 रुपये लावी तू म्हणतो काय करणार रेट द्या हिशोबाचे त्या हिशोबाने लावलं ना. एखाद्या दिवशी वाढ होते रे त्याचं. अरे वाढव द्यायचं काय आता शेतकऱ्याला होते थोडे. हा ना बरोबर केले रे. 100% आता तू काय मागितलं भाऊ? जाऊ दे चेष्टेचा विषय झाला. तू काय मागितलं? 200 रुपये मागितलं त्या 200. हा चेष्टाचा विषय नाही जे ते काय काय मार्केट काय डाऊन आहे का? मार्केट डाऊन काय आर्यन वाल मागितलं. नाही. हरियाणावाल्यांनी मागितलं नाही ना. मार्केट डाऊन आहे ना, त्याच्यामुळे दुसरं काय. मार्केट चांगलं राहतं मग माणूस देतं ना काही. कुठं जातो आपण? आपला बिहार जातो. बिरला जातो. हा मुजफ्फरपूर. किती तोडा झाले? किती तोडा? नाव काय तुमचं? हर्षल निफाडे. तुझं झालं? ऋषिकेश राऊत. अजून काय आहे का नाही माल माग? आज किती ट्रिप आहे? दोनच ट्रिप आहे का आज? पावडर वगैरे चालू का नाही? चालू आहे ना. पावसाचा काय परिणाम झाला काय दिसतो? होते क्रॅकिंग होत आहे थोडंफार. आज सकाळपासून काय पाऊस झाला का? नाही थोडंफार. आता आपण गेटवरची पण पावती बघूया. काय गेटची पावती काय देऊ राहिले? क्या आज पावती क्या? आज का 401 रुपये. 400 डबल एम का? एक्सपोर्ट चालू है. आपका ये सर का 400 एक्सपोर्ट चालू हुआ. एक्सपोर्ट लेके कहाँ जा रहा है माल? एक्सपोर्ट आज चालू हो गया बांगला. मित्रांनो आज बांगला चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता 401 ची पावती आहे. इकडे बघू शकता आयएफसी वाले काय देऊ राहिले, एचजी वाले काय देऊ राहिले, एसआर वाले काय देऊ राहिले, सगळं बघू आपण. क्या आयएफसी क्या पावती आज? 351 रुपए. उधर से चल 401 रुपए चालू. किसका? उधर एक्सपोर्ट बांग्ला चालू हो गया बोल रहे. बंगला में कल से चालू होगा. अभी तो ऐसे ही अच्छा माल चुन के उठा रहा है. वो बोल रहे हैं अभी पहला दिन है आज. हाँ तो अभी बॉर्डर नहीं खोला ना. बॉर्डर तो 1 तारीख को खुला. इधर से लोडिंग होएगा तो तब जाके 1 तारीख को अंदर जाएगा. आज कुछ मांग रहे कुछ? कौन? आज क्या भर रहे हैं आप? हम भर रहा है अपना. देखेंगे अभी तो माल गाले पे डालना है. अभी डिसाइड नहीं किया किधर डालेंगे किधर. ओ काय क्या आज? 350. ठीक है ठीक है. काय लावलं आरकी सर? 301 रुपये. काय अपेक्षा आहे? 41. 341. नाव काय झालं तुमचं? जय शॉटपडे. कुठून आलात? अक्षरे. किती तोडा आहे? तिसरा तोडा आहे का?
माल बघू शकता. काय पावसाचा काय परिणाम दिसला काय? भरपूर प्रमाणात परिणाम आहे. काय पावडर वगैरे चालू नाही? चालू आहे powder. हे नवे माल आहे ना अजून. हा नवीन माल आहे. अजून माल काय मागितलं? जुना नाही मागितला. नाही मागितलं का? नवीन स्टॉक घेतला का भाऊ? काय जाता आप 300 रुपये बोलते भाई मैंने क्या आपका फर्म का नाम क्या है? आरके से आरबीसी. कहाँ जाता है आपका माल? मैं दिल्ली जाता दिल्ली जाते हैं क्या? अरे माने साले. खाली नाही बघा भाई. आले रोज. तीनशे एक्केचाळीस. आपकी इच्छा हो तो खाली करो ना कोई बात नहीं. आपकी इच्छा हो तो खाली करो ना कोई बात नहीं. होता नहीं. खाली नहीं होने का बात है. 10-20 तो बढ़ा दो. क्या बढ़ाने खाली ना होने का दिक्कत हो जाएगी बहुत. चालू लायक ना वाढू दे. आणि वरती 5 सुद्धा नाही वाढवली. हा का? खाली नहीं होगा इनकी मर्जी होगी तो चलेगा ना. हा ठीक आहे. याला पक्की नाही राहते. हा ना. एवढ्याला पक्की नाही राहते. आम्ही मालाची पक्की आहे पण मग ते एवढ्याला पक्की नाही दिले. लोकल वाल्याला पलटी करायची जायचं गुजरातचं आहे का? गुजरात वाल्याला टाकले. हे माल पोहोचणार नाही 4 दिवसाच्या मध्ये. माल्याकडे जे जेव्हा तो पॅक होतो ना गरम होतो ना तेव्हा बरोबर होतो त्याचं. इथं दिसतो तुम्हाला अहो या व्हरायटीवर नका जाऊ. आता हे बघ हे जे दिसतंय ना अहो पुशेल नाही. हे पावसाचं आहे. हे पुशेल आहे का? माल भारी हे जे आहे ना बरं का? हे 4 दिवसाच्या साईज वगैरे एकदम व्यवस्थित होते. माल बिल एकदम व्यवस्थित होते. काय पावसाचा काय परिणाम दिसतो? पाऊस चौकडत चालू आहे ना. हा ना. मग इतका पाऊस झाला त्याच्यामुळे हे माल आहे ना थोडं पाणी होणार. 30% अहो, वाटलं होतं शेतकऱ्याला 4-5 दिवसापूर्वी मार्केट चांगलं सुधारतंय त्याच्यात पावसाने कशी केली. हा ना हा काय वाटतं तुम्हाला? बरोबर ना. पाऊसच एवढा झालाय हा ना. नदीला तर काल उतारच नव्हता का हा का? कुठून आले? कडक सुक्याने. खडक सुकनवरून. हॅलो मधल्या नदीला पूर्ण पाणी होतं. हो नदीला पूर्ण पाणी होतं. संपर्क तुटलेला होता दोन्ही गावांचा. काल मला सांगलं नव्हतं. नाही काल नव्हता. आज वसरलं का? आज वासरलंय. हा का? बरं जा. पाणीच एवढं होतं. मी एक काम करा मग ऐका. मी आता चिकना चिकना तो तुम्हें चिकना तुम्हें असे नाही ना. अरे ऐसे एक दिन होगा तुम भी एकदम गटोळे तुम भी हो गए. अच्छा लगा हमारे चाचा. बोले मजाक में बोल मीडियम माल है. काय सांगितलं? माल चांगला आहे. माल चांगला मीडियम हो रमेश भाऊ. चांगलाच आहे ना पण मीडियमच आहे फक्त. पण माल चांगला आहे. मीडियम. 500 रुपये. काय मागितले? 500 रुपये लावायला पाहिजे. 500. नहीं नाही नाही जास्त लागो. नाही ना, माल चांगला आहे ना. पूछ ले रे भाव यार पूछ ले. 280 लगा इसका कोई गलत है. बहुत बारीक माल. नाही, माल मीडियम आहे पण माल लय साफ सुथरा आहे. ग्राफ्टिंग से क्राफ्टिंग जाएगा तो बोल फटाक से तो 500 ते 500 तर नाही लावणार मला माहिती होईल ना. हे 500 पण होतील ना. 500 पण होतील. बोलता 500 बोला 500 लगाओ का. येऊ द्या ना. 500 चे दिवस येतील. थांबा 4 दिवस ऊन पडू द्या फक्त. बोल फटका कितना है 120 जाळे लाव 400 रुपये चल. जाएगा चमन जाना. 300 रुपये लावला. जाए आता गुवाहाटीच्या मला 300 रुपये लावला त्यांनी. 300 रुपये लावला त्यांनी. काय किती अपेक्षा आहे? जायला पाहिजे 350-400 रुपये. 350-400. हा. किती तोडा आपला? आता आपल्याला आहे 7-8 नवीन आहे का नाही काय माग? मग आहे ना अजून हा का? दसरा झाल्यावर भरपूर. कोणती लागवड केली? योगी 35 आहे 225 आहे. हा का? मालकाचं पूर्ण सगळं ग्राफ्टिंग त्याचे केलेलं काय 1 नंबर माल राहतील ते. हा का? मानवरीचं सगळे ग्राफ्टिंगचा माल सगळे ग्राफ्टिंगचे. बघू आता सिलीगुडीवाले काय मागताय. सिलीगुडीवाले काय मागतो? 250-300 रुपये आपले चालू. आगे अभी 300 लगा है उसका. कुछ आगे नहीं आगे नहीं होता है. नहीं. क्या सिलीगुड़ी की क्या खरीदी क्या? सिलीगुड़ी 250-300. आगे भी बिक रहा है क्या? अच्छा माल अभी उतना पोजीशन नहीं है. आगे फिर भी अपना दुकान है तो खरीद का दुकान है ना. अच्छा. लेना पड़ता है. ठीक है. या लोकलचं काय घ्या? 251 दिली पावती. 251 दिली. कोणी लोकलवाल्याने दिले? भारत तुम्ही दिले सर? कहाँ जाता है आपका माल? मीडियम माल 251 रुपए. जो सुपर माल है 325 रुपए तक चालू है. आज पीपल का ऑफर है. आपका फर्म का नाम क्या है? एसबी करके मार्का है. किसान जो है ज्यादा बिल लगाया जाता है फिर जो है बाजार गिर जाते हैं. जो पहले लेते हैं फिर वो फंसा हो जाता है. किसान से बोलो आए हैं माल बिके तो निकलते रहो. अच्छा. मजमा इकट्ठा हो जाएगा फिर व्यापारी फंस जाता है. परसों ऐसे ही हुआ. आए पे हमने तो काटे 325 रुपए. बाद में जो है 200 रुपए का आप जगह पे जो है लाख रुपए का नुकसान हो जाएगा तो कहाँ से देगा व्यापारी. अच्छा अच्छा. जो भाव अभी लगा वही निकल. उसी रेट से जो है निकले. आज भी थोड़ी देर तक नहीं, कम भी नहीं करना चाहिए ना किसान ऐसे नहीं, कम बराबर नहीं करना है.
हाँ। भाई माल कटे रेट नहीं, जरूर किसान करेगा। डरते हैं यहाँ से निकलने की, इसने अभी भाई, आपने अभी 250 ऐसा क्या लगाए, है ना, कोई बोलेगा भाई तो 10-20 रुपए ज्यादा बढ़ा दिए तो अब मैं तुरंत किसान में आऊंगा। चालू देता खड़ा रहता है ना, 20 रुपए बढ़ा के दूसरी पोती ले लेता, फिर क्या करा जाएगा? तो 20 रुपए काय 10-20 वाटतं रुपए तुम्हाला याच्याबद्दल कशाचं? मी नाही आता ते म्हणते एका शेतकऱ्या लगेच पावती घेतलं लगेच निघायला पाहिजे असं. निघायला पाहिजे पण माल व्यवस्थित रेट व्यवस्थित लावली पाहिजे ना त्यांनी मग जी अपेक्षा आहे ती लावली पाहिजे ना तिथे जाऊन परत मला असं निघालं तसं निघालं परत 10-20 रुपये ठोकून द्या आमच्या हा ना. मग मग त्याच्यामुळे इथं टाकून टाकून घ्या. इथं टाकून ठोकून घ्यायचं मग तिथं आखीन ठोकली तर काही अडचण येत नाही बरोबर चालतं. येऊ का दादा? धन्यवाद. हॅलो, नाव नाव सांगा. अनिल बाकीराव जाधव, अनिल भाऊ काय किती तोडा आपला? 7वा. 7 वय. कोणी काय मागितलं का नाही? 350 रुपये मागू राहिले. गुप्त शेडने मागितलं का? नहीं नहीं, मोरिया शेठ है, ये मेरे दोस्त है. हाँ क्या आज क्या करे थी? आज क्या चल रहा है? आज 400 रुपये का ना, हाँ, 400 रुपये ऐसा मत नहीं, झूठ मत बोलो, जो उधर होगा वो बोलो. मर जाएगा. जो जो होगा सर. 350 तक मांग रहे हैं, 300 तक खाली हो रहा है. कोणी मागितलं? डबल एम ऑनलाईन मागितलं? ये मार्केट सगळे ना मागितलं. माल चांगला आहे. माल चांगला आहे, मालात रेट आहे. माल बघू शकता. एक्सपोर्ट चालला असा माल आहे, गुवाहाटी चालला असा माल आहे. कोणती वरायटी लावली तुम्ही आज? 108. 160 लावली. अरे मन काय लावलं की नाही? अरे म्हणा आहे, दोन्ही आहे, दोन्ही दोन्ही वराटे, दोन्ही वराटे. अजून काही नवीन लागवड काही? नाही नाही, लगेच नाही. आता हेच 2-2 पाटी. पावसा पाण्याचा काही परिणाम झालाय का? हा, मग आता पत्ती खराब होऊ राहिली. पत्ती खराब हो मग? औषध वगैरे चालू आहे? चालू आहे, पावडर चालू आहे, सगळं चालू आहे. चालेल. ठीक. नमस्कार. नाव काय तुझं? भूषण जाधव. गाव टाकळी. किती तोडा आहे? 20 आहे. 20 का? अरे मन काय मागेल यायचं? 231 मागायचे. जवळ बघा मित्रांनो, 20 तोडा आहे. माल पूर्ण असं निघून झालाय तरी 250 मागेल. आणि नवीन मालाला काय मागितलं? 350 पर्यंत मागायचे. 350. कोणी मागितलं 350? एम माल आहे ना मागितलं. किती तोडा आहे? हा, काय दुसरं नवीन माल. काय बाबू कसं वाटतं ते आता पावसामुळं जे काय तू पावडर वगैरे मारतोय ते काय चालू आहे? लई झाली सध्या. लय झाले पावसामुळे मध्ये जाता येईल नाही नाही, पावडर पाणी पाणी डायरेक्ट. हा ना. धन्यवाद.